या ठिकाणी मी एक क्वेश्चन घेतला आहे. 1 जॅन 2020ला जर मंडे आहे तर 1 जॅन 2021ला कोणता डे असेल. तर ह्याची एक सोपी ट्रिक आहे. तर यामध्ये आपण बघायचं सगळ्यात पहिले की हे जे वर्ष आहे ते लीप इयर आहे की नाही. आता लीप इयर ओळखायचं कसं हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. शेवटचे जे 2 अंक आहे म्हणजे युनिट आणि टेन्स प्लेसला 4ने पूर्णपणे भाग जातो का ते बघायचं. तर 4च्या टेबलमध्ये 20 येतात म्हणजे हे लीप इयर आहे. आता जर हे लीप इयर असेल तर बघा सेम डे आहे. 1 जॅनचंच विचारलंय, फक्त वर्ष 1 वर्ष पुढे गेले. तर काय करायचं, जर हे लीप इयर असेल तर 2 दिवस आपल्याला पुढे जायचं. म्हणजे हा मंडे आहे तर प्लस 2 डेज वाढवा. म्हणजे मंडेच्या पुढे काय येणार, ट्यूसडे आणि वेनसडे. म्हणजे ह्याचा आन्सर तुमचं येणार आहे वेनसडे. आता हे आन्सर आपण किती सेकंदात काढू शकतो बरं. हार्डली तुम्हाला यासाठी 4 ते 5 सेकंद लागतील. आता याच पद्धतीचं मी अजून एक उदाहरण घेते. आता मी हे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. 1 मार्च 2020 मध्ये वेनसडे आहे तर 1 मार्च 2021 मध्ये कोणता डे असेल. आता यामध्ये आपण बघू शकतो की इथे लीप इयर आहे हा, कारण शेवटी 20 आहे. 4च्या टेबलमध्ये 20 येतात म्हणजे हा 2020 हे लीप इयर आहे. तर ज्या पद्धतीने मी सांगितलं की आपल्याला 2 दिवस पुढे जायचे, परंतु हे महिना पण बघणं इम्पॉर्टंट आहे. आता लीप इयर आहे. लीप इयर आहे म्हणजे काय की फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 डे असणार आहे. पण हा जो महिना विचारला आहे तो मार्च महिन्याचा विचारला आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना इथे उलटून गेला आणि आपल्याला मार्च महिन्याचं विचारलंय. तर जेव्हा असे प्रश्न येणार तेव्हा आपल्याला 2 दिवस पुढे जायची गरज नाही, फक्त एकच दिवस पुढे जायचं. म्हणजे इथे काय येणार, वेनसडेच्या पुढे काय येतं, थर्सडे. म्हणजे ह्याचं आन्सर तुमचं येणार आहे थर्सडे. या दोन्ही कन्सेप्ट कळल्या. लीप इयर असेल आणि सेम डेचं विचारलं असेल आणि एकच वर्ष पुढे असेल तर बघायचं की जर फेब्रुवारी महिना आला नसेल, फेब्रुवारी महिन्याची जी तारीख आहे 29 ती जर आली नसेल तर प्लस 2 डेज आपल्याला पुढे जायचे. आणि जर पुढचं विचारलं तर आपल्याला प्लस 1 डे पुढे जायचे आहे. अशाच प्रकारच्या एज्युकेशनल टिप्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.